टू डॅश डॅश टू अँड यूज टू डॅश डॅश दॅट. म्हणजे याच्यामध्ये आता पेपरमध्ये डू ॲज डायरेक्टेडमध्ये तुम्हाला 1 मार्काला येणार आहे आणि त्याच्यामधून फक्त एवढे रूल्स तुम्हाला माहिती पाहिजे आणि 1 मार्क तुमचा. समजलं? मग त्याच्यामधून पहिला रूल आहे टूच्या जागी सो घ्यावे. लाईव्ह आपण सोडून घेऊ लगेच. टू याच्यामध्ये टू कुठे आहे? इथे आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे? नंतर काय आहे? टू आहे. बरोबर. आता हे दोघं टू आहे तर आपल्याला टूच्या जागी काय घ्यायचं आहे? सो घ्यायचं आहे. दुसरं मार्कर वापरतो म्हणजे समजेल. नाही समजलं तर सांग. टूच्या जागी सो घ्यायचं आहे आणि दुसऱ्या टूच्या जागी आपल्याला काय घ्यायचं आहे? दॅट घ्यायचं आहे. बाकी वाक्यामध्ये थोडंसंच चेंज होईल. तो तुम्हाला समजलं की झालं. सिम्पल आहे, खूप सोपं आहे. हे कळालं तुम्हाला? टूच्या जागी काय घ्यायचं आहे तुम्हाला? सो. आणि नंतर टूच्या जागी दॅट. हे तुम्हाला कसं काय लक्षात येणार आहे? पेपरमध्ये दिलेलंच राहील की टू आणि टूच्या जागी सो आणि दॅट यूज करा. तर पहिले सो घ्यायचं आणि नंतर दॅट घ्यायचं. एवढं कळालं? मग त्याच्यानंतर वाक्याचा कर्ता पुरुषवाचक सर्वनामात घ्यावा. कर्ता पुरुष कोण आहे? पीपल. तर पीपलला काय घेणार आहे आपण? दे. पीपल दे. विचार करा एकटा कसा व्हिडिओ काढत असेल मग. तर दे. पीपल वेअर टू ग्रीडी. आता नेक्स्ट मध्ये वाचक सर्वनामात घ्यावं. वाचक सर्वनामात म्हणजे पीपलच्या जागेवर नाही घ्यायचंय तुम्हाला. ते कोणानंतर घ्यायचंय? दॅट नंतर घ्यायचंय. समजलं? म्हणजे याचं त्यांनी काय सांगितलेलं आहे? त्यानंतर. त्यानंतर म्हणजे दॅट नंतर. समजलं? दॅट नंतर तुम्हाला टूचा याचा फॉर्म घ्यायचा आहे सर्वनामाचा. समजलं? मग नंतर वर्तमान काळात कांट घ्यावे. हे बघा आता हे काय? वेअर. वेअर म्हटलं की भूतकाळ आहे का वर्तमान काळ आहे? भूतकाळ आहे. तर भूतकाळात काय घेणार आहे आपण? कुल्डंट. याच्या नंतर काय घेणार आहे आपण? कुल्डंट. दॅट दे. दॅट नंतर दे कळालं कसं घेतलं? पीपलचा फॉर्म काय? दे. तर दॅट नंतर आपण काय घेतलं? दे. सिंपल आहे. स्टार्टिंग पासून सुरू करू. पहिले रूल मध्ये काय आहे? जसं आहे तसं लिहायचं. याच्याशी काहीच बदल नाही करायचा आहे. त्यांनी सांगितलेलं पण नाही. वेअर. सुरुवात कुठून होणार आहे? टू पासून होणार आहे. टूच्या जागेवर काय घ्यायचंय? सो. नंतर ग्रीडी. टूच्या जागेवर काय घ्यायचंय? दॅट. आणि मग नंतर वाक्याचा कर्ता पुरुष वाचक सर्वनामात घ्यायचा आहे. कर्ता पुरुष कोण आहे? सब्जेक्ट कोण आहे? पीपल. तर पीपलला काय म्हणाल? दे. दॅट दे. आता दे घेतलं. नंतरचा वर्तमान काळात कांट घ्यावे. वर्तमान काळ एक आहे? नाही. परंतु वाक्यात भूतकाळ असल्यास कुल्डंट घ्यावे. वर्तमान काळ असल्यास कांट घ्यायचं आणि भूतकाळ असल्यास कुल्डंट घ्यायचं. बाकी वाक्य झालं तसं. समजलं? नेक्स्ट मध्ये रवी वॉज. हे पण कोणत्या याच्यामध्ये? भूतकाळमध्ये. बरोबर. तर आपल्याला माहिती की कुल्डंट येणार आहे. बरोबर. म्हणजे 4थ्या रूल पासून 5व्या रूल पासून सिंपलच आहे. पहिले टूच्या जागेवर आपल्याला काय घ्यायचंय? दॅट. वाक्य परत सुरू करू आपण. रवी. रवी. बाकी काही चेंज नाही करायचा. वॉज टू. टूच्या जागेवर काय घ्यायचं सांगा बरं का? सो. सो केअरलेस. आणि दुसऱ्या टूच्या जागेवर दॅट. पण रवी कोण आहे? पर्सन आहे. तर पर्सनला आपण काय म्हणतो? दॅट ही. समजलं? रवीच्या आपण एखादी स्टोरी गोष्ट काही म्हणतो तर पहिल्यांदा नाही का त्याचं नाव घेता है ना. मग नंतर काय घेता? ही इज अ पुअर गाय है ना असं म्हणता. मग नंतर दॅट नंतर आपण कोण घेणार आहे? रवीच्या जागेवर काय घ्यायचंय? ही. दॅट ही. आणि नंतर वर्तमान काळात कांट घ्यावे आणि परंतु भूतकाळात कुल्डंट घ्यावे. मग वर्तमान काळ आहे की भूतकाळ आहे? भूतकाळ आहे. तर मग याच्यामध्ये पण काय घेणार? कुल्डंट. पुढं वाक्य जे आहे तसं. थिंक अबाउट हिज मॅरेज. थिंक अबाउट हिज मॅरेज. समजला?